तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती। तर 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये थंडीची लाट, थंडीचं जे तापमान आहे ते कसं असणार आहे याविषयीची अपडेट ही प्रादेशिक हवामान केंद्राने प्रसिद्ध केलेली आहे, अपडेट केलेली आहे। आणि तीच अपडेटेड माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो विंटर रिपोर्ट की जो प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेला आहे। यामध्ये आता सुरुवातीला तुम्ही पाहू शकता येथे आहे 3 डिसेंबर रोजीचं थंडीचं हवामान। यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये आपला हा नकाशा आहे की ज्यावरती थंडीची पूर्ण अपडेट, थंडीची लाट ही 3 तारखेला राज्यात कसे असेल याविषयीची माहिती आहे। तर यामधून तुम्ही पाहू शकता की थंडीची लाट ही 3 डिसेंबर रोजी एकदम कमी म्हणजेच नॉर्मल आपण त्याला म्हणू शकतो, शक्यता ही कमी वर्तवण्यात आहे राज्यामध्ये। कारण कुठेही आपल्याला येलो अलर्ट हा पाहायला मिळत नाही आणि कुठेही -°C जे तापमान आहे, ते चिन्ह आहे ते आपल्याला दिसत नाही। त्यामुळे 3 तारखेला देखील थंडीची लाट ही राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचीच असणार आहे। त्यानंतर आता आपण पुढील दिनांक पाहूया। त्यामध्ये असणार आहे रिपोर्ट आहे 4 डिसेंबर 2025 रोजीचा। या देखील दिवशी तुम्ही पाहू शकता राज्यामध्ये थंडीची लाट, या लाटेची शक्यता ही एकदम मध्यम स्वरूपाची वर्तवण्यात येत आहे। टेम्परेचर हे एकदम असं म्हणजे कमीच असणार आहे, कारण कुठेही तुम्ही पाहू शकता या पूर्ण नकाशामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट व त्याचबरोबर जे -°C चिन्ह आहे ते कशाही प्रकारे प्रादेशिक हवामान केंद्राने 4 डिसेंबरसाठी जारी केलेले नाही। म्हणजेच 4 डिसेंबर रोजी देखील राज्यामध्ये थंडी ही एकदम कमी प्रमाणात मध्यम स्वरूपातच पाहायला मिळणार आहे। कोणत्याही जिल्ह्यात -°C मध्ये थंडी ही नसणार आहे। त्यानंतर आता तुम्ही पुढील रिपोर्ट पाहू शकता की ज्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता दिनांक आहे 5 डिसेंबर। तर 5 डिसेंबर रोजी देखील अशाच प्रकारचं काही वातावरण हे राज्यामध्ये राहणार आहे। थंडीची लाट ही मध्यम स्वरूपातच 5 डिसेंबर रोजी देखील पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आहे 6 डिसेंबर। 6 डिसेंबर रोजी देखील समान अशाच काही प्रकारचं तापमान 0° च्या पुढे असणार आहे। खाली एकदम -°ला जे आहे ते जाणार नाही। थंडीची लाट ही मध्यम स्वरूपातच 6 डिसेंबर रोजी असणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे विंटर रिपोर्ट आहे, तो म्हणजेच 7 डिसेंबर रोजीचा। तर 7 डिसेंबर रोजी देखील सेम तापमान हे राज्यामध्ये थंडीच्या बाबतीत पाहायला मिळणार आहे। तर एकंदरीतच तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण रिपोर्ट होता 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यानच्या थंडीच्या लाटीचा। तर या दरम्यान जी थंडी आहे ती राज्यात कमी प्रमाणात मध्यम स्वरूपातच पाहायला मिळते। कुठेही कोणत्याही जिल्ह्यामध्ये -°C मध्ये थंडीचं तापमान हे जाण्याची शक्यता काही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली नाही। आणि जर उद्या देखील किंवा परवा देखील थंडीची जर अशा काही प्रकारची जर अपडेट आली थंडीच्या लाटीची, तापमानाची, तर आपण 100% देऊ। तर ही होती 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यानच्या थंडीच्या लाटीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।